कचौड़ी बिना चटनी कैसे Smoke and Anjali were the highlight of the film. The movie was awesome, to be honest. The family movie. सब बच्चों को सबको देखना चाहिए. Boring. All time laughing. नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न आहे. धमाल 4 आली हे कळल्यावर तुम्हालाही 2 मिनटं गूगल करा असं वाटलं असेल ना? कारण धमाल 2 आणि धमाल 3 कधी आल्या होत्या हेच माहीत नाही. एक गोष्ट खरी सांगा मित्रांनो, धमाल 4 रिलीज झाली हे तुम्हाला यूट्यूबवर कळालं की थिएटरसमोरून जाताना पोस्टर पाहून? कारण या चित्रपटाचं प्रमोशन इतकं शांत होतं की माझ्या शेजाऱ्याच्या लग्नाची जाहिरातही याच्यापेक्षा जास्त झाली होती. आता खरी गोष्ट सांगतो, जर तुम्ही पहिल्या धमालच्या आठवणी घेऊन थिएटरमध्ये जाणार असाल तर आधी त्या आठवणी घरीच लॉक करून जा, नाहीतर परत येताना त्या पण नाराज होतीलच. स्टोरीबद्दल बोलायचे झाले तर पुन्हा तेच खजिना, पुन्हा पैसा, पुन्हा सगळे त्याच्या मागेच पळत आहेत. म्हणजे निर्मात्यांनी बहुतेक विचार केला असेल, जुना फॉर्म्युला आहे पण लोकांना आठवणारही नाही. काही जोक्स तर असेल की थिएटरमध्ये शांतता जास्त आणि एसीचा आवाज जास्त ऐकू येतो. मी तर 2दा समोर बसलेल्या काकांकडे पाहिलं, ते हसतायत की जांभई देत आहेत तेच समजत नव्हतं. अजय देवगण नेहमीसारखा भारी दिसतोय. रितेश देशमुखनेही पूर्ण प्रयत्न केला आहे. बाकी कलाकारही मेहनत करताना दिसतात, पण स्क्रिप्ट म्हणते मी कोणालाच वाचवणार नाही. VFX पाहून तर एक क्षण असं वाटलं, भाऊ सिनेमा आहे की मोबाईलवर डाऊन केलेला गेम. काही सीन तर इतके कृत्रिम वाटतात की ग्रीन स्क्रीनही म्हणत असेल, माझ्यावर एवढा अन्याय करू नका बाबा. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे चित्रपट सतत पहिल्या धमालची आठवण करून देतो, पण फक्त जुने डायलॉग, जुने कपडे आणि जुने रेफरन्स वापरले म्हणून जुनी जादू परत येत नाही. ते म्हणजे 10 वर्षांपूर्वीचा शर्ट घातला म्हणून 10 वर्षांनी तरुण दिसत नाही ना. आणि हो, ट्रेलर पाहिला आहे? मग अभिनंदन, तुम्ही चित्रपटाचा बराच भाग आधीच पाहिला आहे. सरप्राईज कमी आणि अंदाज जास्त आहे. क्लायमॅक्समध्ये आपण हसायला बसतो आणि चित्रपट अचानक भावूक होतो आणि आपण म्हणतो अरे बाबा आधी हसव तर. हा चित्रपट वाईट आहे का? तर नाही, पण पहिल्या धमालसारखी धमाल नक्कीच नाही. एकदा फॅमिलीसोबत टाईमपास म्हणून पाहू शकता, पण पोट धरून हसू अशी अपेक्षा घेऊन जाऊ नका. माझ्याकडून रेटिंग 4.5 आउट ऑफ 5 स्टार. मित्रांनो, तुम्हाला चित्रपट कसा वाटला? खरंच धमाल झाली की फक्त नावालाच धमाल? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, क्रिएटिव्ह भिडूला सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट मराठी रिव्ह्यूसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत हसत राहा आणि चांगले सिनेमा पाहत राहा.